नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहे, आपला दिवस आज खास आहे. खरं तर गुलामी या नाटकामध्ये आपण एक कॅरेक्टर प्ले करतो आहे. आणि कॅरेक्टर कसं होतं आहे, आज पहिला शो असल्यामुळे शुभारंभ शो आहे. तर आपण चाललो आहे विठ्ठल तुपे नाट्यगृह हडपसर पुणे, आणि नाटकाचं नाव आहे गुलामी. यस, चला. ओके. आणि अशा तऱ्हेने आपला घोडा गाडी इथं लावली आणि आपण चाललो आता. चला. सायकलचं दुकान. चला, उशीर झाला खूप. अशा प्रकारे आपला गुलामीचा बोर्ड इथं लागला आहे. हे आहे तुपे नाट्यगृह. इथं आहे आपला हा बोर्ड. आणि शेवटच्या फोटोमध्ये मी दिसतोय बघा, मला दाखवतो. शेवटच्या फोटोमध्ये मी आहे. हा माझ्या जुन्या पिक्चरमधला फोटो. हा आपला हा बोर्ड. ओके, चला, उशीर झाला. बघू पुढे बघू. तर भूक लागल्यामुळं, साहेरला भूक लागली, त्यामुळे आता चायनीज खायला आलो आहे. ते चायनीज, चला खाऊया चायनीज. तुम्हाला दाखवतो. आवाज काय त्यामध्ये बघा मी कसं दर हा नाही, आपल्या काढतो का शूट कर. राजनाट्याला होतो तू एक नंबर घ्यायला असतो एक नंबर. माझा भाव ऐकतोय. चल चल चलो सर बैठो. दारून लक्ष खाली शर्ट. मोठा माणूस आहे. नागरा म्हणजे काय, मंजुळ नागराज मंडळाचा बाप आहे. आपण कधी माझी केली ना बापू मला चुकून जाईल. मी कामाची कधी बैमानी करतो. मी कामाची कधी बैमानी करतो. मी कामाची कधी बैमानी या कामात तू वरचं माणूस बघा आलाच. कर्नाटकवाल्यासोबत आला. नाटकासोबत नाही दिसत.
पहिला अंक आहे का सर दुसरा अंक? पहिल्या अंकात आहे चौथा प्रवेश भरपूर आहे. लय वेळ काय बोलत बांगड्याची माळ लिंबावणी डोळ बांगड्याची माळ लिंबावणी डोळ नदी हाय उभीच्या काठाला लखवा वतराज आलाय भेटीला लखवा नाचा करा लखवा वतराज आलाय बांगड्याची माळ लिंबावणी डोळ बांगड्याची माळ लिंबावणी डोळ उभी हाय नदीच्या काठाला लखावा उतराच आलाय भेटीला भास्कर सर भास्कर सर हा ती पावडर नंतर लागणार आहे का? तुम्ही मी तुम्हाला बघत होतो तुम्ही इथं नव्हता गुलामी या नाटकाचा प्रयोग या ठिकाणी आपण सादर करतोय आणि फार म्हणजे उत्स्फूर्त आहे की हे नाटकाचा प्रयोग कधी सुरू होतंय आणि खूप मोठं धाडस उचललेलं की एवढे कलाकार घेऊन हे नाटक करणं फार अवघड आणि चांगले सिनियर ज्युनियर सर्व कलाकार या ठिकाणी लगेच दुसरी वेळ देऊन आपण मध्यम तुम्ही जावा. शांत शिंदे, विष्णुपंत, अमीर बागवान, गणेश भट. महाराज महाराज ओ महाराज देवा देवा जोशी बाबांना सांगावा धाडा मी आलो या म्हणून. काय चित्त असा अपराध बाळकालाच म्हणायचा हो असं झाले म्हणजे कुणाला भटका लागणे. आता बाजी आमच्या हातात आली म्हणायचं. अहो हा द्रौपदी
दुष्काळ आणि आणि काय हा स्त्री शिक्षणाची आपत्ती आणि आपण कपाळ करायचे मुख गिळून गप्प. गणेश भट कोणाविषयी बोलता दुसरा कोण असणार? ओ कुणबी ज्योती. ज्योती होय हा. मग काय ठरवले मला तर चिंता वाटते ईश्वर जाणे. शंका तर तुमचा पाचवीलाच पुजलेली. रिकाम टेकड्याने टेकडीवर फिरल्यासारखे साल वाजत आणि गुण पोतराबाचे. आमचे हे असेच असते